Let me share the screen. So last session काय झालं आपलं ग्रीड झालं राईट. Okay. So today we have to understand guys remaining HTML concept. बट त्याच्यात एक कॉन्सेप्ट मला इथं कव्हर करायची ती म्हणजे पोझिशन जी आपली रिमेनिंग आहे. पोझिशन इन CSS. मग आपण HTML कडे जाऊ. फॉर्म झालं, आय फ्रेम वी हॅव राईट, ऑडिओ व्हिडिओ त्या कॉन्सेप्ट बघू. व्हॉट इज पोझिशन इन CSS? महत्वाची कॉन्सेप्ट आहे बघा. पोझिशन असते काय एक्झॅक्टली? डायरेक्ट प्रॅक्टिकली दाखवतो. ठीक आहे, यू विल गेट द अंडरस्टँडिंग गाईज. पोझिशन. चला आपण आपल्या HTML22 मध्ये येऊ. डे 12. ठीक आहे. पोझिशन CMD course space dot. Let me remove this. ओके. ठीक आहे, आपण आपल्या वर्कस्पेस मध्ये आलो. पोझिशन नेमकं काय? If I create one demo.html file, and let's say this is the boilerplate code. Okay, माझ्याकडे एक div आहे. Let's make it container. Inside div, one more div I have. Let's say I will make it box. काही स्टाईल मी अप्लाय करतो याला. कंटेनरला let's make it 1000 pixel, height 500 pixel, border something 1 pixel, solid black, and margin from top the 100 pixel and left right arrow. So this kind of structure I have. Okay. Container. This is a class, so we have to select using dot guys actually, right? So this structure I have. Can you check it? Okay, let me close all these unnecessary tabs. Okay, so inside this I have box, right? So I will select the box dot box, and me ala width is 100 pixel, height also 100 pixel. Okay, and background color, let's say tomato, something kind of this. So yeah, माझ्या कंटेनर मध्ये एक बॉक्स आलाय. कॅन यू चेक इट? जो की या डिवच्या मदतीने मी जनरेट केलाय. राईट. आता बघा पोझिशन काय असते. हा जो एलिमेंट आहे या डिवच्या आतमध्ये, हा जो बॉक्स आहे, या बॉक्सला मी इथून लेट्स सपोज मला इथं घ्यायचा आहे हा बॉक्स, और इथं घ्यायचा आहे, हा इथं घ्यायचा आहे, म्हणजे मला एलिमेंट माझा मूव्ह करायचा आहे. सो पोझिशन बेसिकली यूज टू मूव्ह द एलिमेंट. पोझिशन इज व्हॉट? पोझिशन is used to move your element. तुमचा एलिमेंट मूव्ह करण्यासाठी पोझिशनचा यूज होतो. फक्त मूव्ह करण्यासाठी नाही, बाकी पण गोष्टी खूप साऱ्या आहेत. मग पोझिशन प्रॉपर्टी, लेट्स से या बॉक्सला मी पोझिशन प्रॉपर्टी पहिल्यांदा यूज केली. दॅट इज समथिंग स्टॅटिक. 4 पोझिशनच्या प्रॉपर्टी आपल्याकडे आहेत. जी बाय डिफॉल्ट प्रॉपर्टी असते ती म्हणजे स्टॅटिक पोझिशनची व्हॅल्यू, जी की डिफॉल्ट व्हॅल्यू इज ऑल्सो स्टॅटिक. ज्यावेळेस तुम्ही स्टॅटिक व्हॅल्यू देता ना, काहीच होत नाही, नथिंग हॅपन. बघा, स्टॅटिक दिलं आणि मी लेट्स सपोज याला म्हणलं मला लेफ्ट कडून समथिंग 100 पिक्सल त्या ठिकाणी मूव्ह करायचा एलिमेंट लेफ्ट कडून. एनिथिंग हॅपन गाईज? हा लेफ्ट कडून 100 पिक्सल मूव्ह झाला? नाही झाला. झाला का? नाही झाला. म्हणजे ज्यावेळेस स्टॅटिक देता ना पोझिशन, काहीच होत नाही. लक्षात ठेवा, बाय डिफॉल्ट पोझिशन स्टॅटिकच असते. दॅट मीन्स कॅन आय राईट हिअर नो चेंजेस अप्लाय इन दिस पोझिशन. कुठलाही चेंज अप्लाय होत नाही. नो चेंजेस विल अप्लाय. इफ यू अप्लाय समथिंग ऑर लेफ्ट, टॉप, वी हॅव राईट अँड वी हॅव बॉटम प्रॉपर्टीज. तुम्ही यातली कुठलीही व्हॅल्यू प्रॉपर्टी अप्लाय केली ना, काहीच होत नाही. लक्षात ठेवा, नो चेंजेस. मग सर चेंजेस अप्लाय करण्यासाठी आपल्याला खालच्या 3 प्रॉपर्टीमध्ये कुठली तरी प्रॉपर्टी अप्लाय करावी लागते. पहिली आहे रिलेटिव्ह. रिलेटिव्ह लावा, नाहीतर यू कॅन यूज ॲब्सोल्यूट ही लावा, किंवा यू कॅन यूज समथिंग कॉल्ड फिक्स्ड.
fixed hava, or you can use something called sticky. You can use sticky. Can you check it? Sticky. या बाकीचे जे 4 प्रॉपर्टी आहेत ह्या ज्यावेळेस तुम्ही यूज कराल त्यावेळेस तुम्हाला चेंजेस दिसतील. आता याच्यामध्ये पण फरक आहे. स्टिकी कधी, फिक्स कधी, ॲब्सोल्यूट कधी. दाखवतो. वन बाय वन लुक ॲट दिस केस. आता रिलेटिव्हकडे या. जर मी याला रिलेटिव्ह केलं, बघा स्टॅटिकला तर काहीच होत नाही. रिलेटिव्ह लिहिलं लेफ्ट 100 पिक्सल म्हणलं, व्हॉट हॅपन? दिस एलिमेंट मूव्ह फ्रॉम लेफ्ट साइड गाईज. इथून हा एलिमेंट इकडं आला. अय, तुम्हाला वाटत असेल हे मार्जिननं पण होतंय, तर मार्जिननं वेगळं होतंय बरं का. मार्जिननं इथं स्पेस जनरेट केला जातो. पोझिशननं ही हा जो एलिमेंट आहे हा डायरेक्ट मूव्ह केला जातो. कुठलाही स्पेस जनरेट केला जात नाही. मार्जिन जर यूज कराल स्पेस एक्स्ट्रा जनरेट होईल. या ड्यूची जी विड्थ आहे ती वाढेल. कळतंय? त्यामुळे पोझिशन प्रॉपर आहे आपल्याकडे. या एलिमेंटला मी मूव्ह करू शकतो. लेफ्ट कडून मी म्हणलं 100 पिक्सल. मी म्हणलं मला टॉप कडून त्या ठिकाणी 50 पिक्सल पाहिजे. टॉप कडून 50 पिक्सल आहे बघा, वरून 50 पिक्सल. लेफ्ट कडून 100, टॉप कडून त्या ठिकाणी 50 पिक्सल. म्हणजे हा जो मूव्ह होतोय ना, हा कुठून मूव्ह झाला हो? इथून झाला. इथून म्हणजे हा काय? याचा पॅरेंट आहे. कोण आहे याचा पॅरेंट? ठीक आहे, हा कंटेनर. कंटेनरच्या बॉर्डर पासून 100 पिक्सल, वरून 50 पिक्सल. दॅट इज रिलेटिव्ह. रिलेटिव्ह एलिमेंट मूव्ह होतो कुठून हे लक्षात ठेवा. रिलेटिव्ह एलिमेंट ज्यावेळेस रिलेटिव्ह प्रॉपर्टी आपण देतो, एलिमेंट विल मूव्ह फ्रॉम पॅरेंट रेफरन्स वी कॅन से. एलिमेंट विल मूव्ह फ्रॉम पॅरेंट रेफरन्स. याचा पॅरेंट कोण आहे? बॉक्सचा. काय सर? कंटेनर आहे. या कंटेनर पासून लेफ्टला 100 पिक्सल म्हणजे काय? इकडून इकडे जातोय, डावीकडून उजवीकडे. हा माझा डावा हात आहे. इकडून उजवीकडे म्हणजे लेफ्ट दिलं, इथून जाणार. जर मी लेफ्ट न देता मी म्हणलं राईट, राईट 100 पिक्सल, उजवीकडून डावीकडे बघा. यांनी शिकत इथून 100 पिक्सल, दॅट इज राईट रेंज. लुक ॲट दिस. राईट म्हणलं की राईट टू लेफ्ट जातो, लेफ्ट म्हणलं की लेफ्ट टू राईट जातो. हे लक्षात ठेवा. तुम्ही टॉप दिले बघा, टॉपवरून 50 पिक्सल म्हणजे बॉटम साईडला हा मूव्ह झाला. टॉप दिलं की बॉटम साईडला मूव्ह होतो, आणि बॉटम दिलं की टॉपला मूव्ह होतो. राईट. आता जर मी बॉटम म्हणलं, मी जर बॉटम म्हणलं, बॉटम 50 पिक्सल, यानी शिकेल टॉपला गेला, हा टॉपला मूव्ह झाला. कळते सगळ्यांना कोणती प्रॉपर्टी दिल्यावर हा कसा मूव्ह होतो? टॉप दिला की बॉटमला मूव्ह होणार, बॉटम दिला की टॉपला, लेफ्ट दिला की राईटला मूव्ह होणार, राईट दिला की लेफ्टला. उलटा कार्यक्रम सगळा. पण हा रेफरन्स कोणाचा घेतोय ते लक्षात ठेवा. हा रेफरन्स घेतोय याचा, तुमच्या पॅरेंट एलिमेंटचा. पॅरेंट कोण आहे? हा ड्यू. हे बघा, या ड्यूचा पॅरेंट हा ड्यू आहे. याचा पॅरेंट कोण आहे? बॉडी. बॉडीचा पॅरेंट कोण आहे? HTML. जर मी इथं ते पण दाखवलं तुम्हाला, इफ आय चूज बॉडी, आणि या बॉडीला सपोज मी बॉर्डर दिली टू क्लेरिफाय गाईस. लेट्स मी म्हणलं सॉलिड अँड लेट्स से ग्रीन. ओके, अ लिटल बिट मार्जिन आय विल ॲड 30 पिक्सल. मी HTML पण सिलेक्ट करतोय. लेट्स से याला पण मी बॉर्डर दिली 1 पिक्सल, सॉलिड रेड. ओके, और माइट बी बॉडीला मी म्हणलं 3 पिक्सल आणि याला म्हणलं थोडंसं 5 पिक्सल. ठीक आहे. सो नाव इट्स लुक लाईक दिस केस. कॅन यू चेक इट? ही रेड बॉर्डर कोणाची आहे? HTMLची आहे. ही ग्रीन बॉर्डर बॉडीची आहे, आणि ही बॉर्डर ब्लॅक, ही ब्लॅक कोणाची आहे? हो सर, ही ड्यूची आहे ना, आपल्या कंटेनरची आहे. हे बघा, आपला जो कंटेनर आहे त्याची आहे ब्लॅक. राईट. इफ आय सेट 2 पिक्सल, थोडीशी आणखीन स्ट्रॉंग दिसेल. हे बघा. मग आता ज्यावेळेस मी पोझिशन देतोय, काय पोझिशन काय? रिलेटिव्ह. मला सांगा कोणती बॉर्डर त्या ठिकाणी ॲज अ रेफरन्स म्हणून यूज केली जाते? ही का ही का ही? ही काय? ही वाली. डायरेक्ट पॅरेंट कोण आहे? या बॉक्सचा पॅरेंट डायरेक्ट इज कंटेनर. दॅट्स वाय मित्रांनो, हे जे तुम्ही यूज करताय राईट लेफ्ट, तुमचा एलिमेंट इथून मूव्ह होतोय, याच्या राईट 100 पिक्सल, याच्या टॉप 50 पिक्सल, याच्या. हे खूप महत्वाचं आहे. का? तर याच्या पुढची जी प्रॉपर्टी आहे दॅट इज समथिंग ॲब्सोल्यूट. इट इज टोटली डिफरंट गाईज. इफ आय राईट हिअर ॲब्सोल्यूट गाईज, लुक ॲट व्हेरी केअरफुली. इफ आय राईट ॲब्सोल्यूट,
आता मी ॲब्सोल्यूट लिहिलं, एनी चेंजेस, नो चेंजेस. आता बघा, इफ आय से लेफ्ट आय वॉन्ट समथिंग 20 पिक्सल. हे बघा, ॲब्सोल्यूट लेफ्ट 20 पिक्सल. काय झालं बघा बरं. And now, who is the reference for this absolute? हा रेफरन्स आहे का नाही? कोणाच्या लेफ्ट कडून हा 20 पिक्सल आलाय? ह्या रेड बॉर्डरच्या इथून 20 पिक्सल आलाय. म्हणजे नाव ज्यावेळेस तुम्ही ॲब्सोल्यूट घेता ना, ॲब्सोल्यूट मध्ये एलिमेंट विल मूव्ह फ्रॉम बाय डिफॉल्ट HTML टॅग रेफरन्स. तुमचा जो HTML आहे सगळ्यांचा पॅरेंट, तिथून हा मूव्ह होतोय. बघा, रिलेटिव्ह मध्ये ह्याला घेतला रेफरन्स, याचा रेफरन्स घेतला, पण आता कशाचा घेतला? काय याचा घेतला? हे बघा ना, ज्यावेळेस तुम्ही इथं रिलेटिव्ह म्हणता, कशाचा रेफरन्स घेऊन हा मूव्ह होतो बघा. हे बघा, इथून 20 पिक्सल म्हणजे याचा रेफरन्स घेतला, डिरेक्ट पॅरेंट. पण ज्यावेळेस मी ॲब्सोल्यूट म्हणतोय, हे आता कशाचा रेफरन्स घेतला? इन द केस ऑफ ॲब्सोल्यूट, इट इज टेकिंग द रेफरन्स ऑफ HTML. HTMLचा रेफरन्स घेतला. आता तुम्ही इथं जे बी करा, आता मी मला 100 पिक्सल, HTMLच्या बॉर्डर पासून 100 पिक्सल. मी जर म्हणलं टॉप 100 पिक्सल, HTMLच्या बॉर्डर पासून 100 पिक्सल टॉप आहे बघा, इथून 100 पिक्सल, लेफ्ट 100, टॉप 100. म्हणजे एलिमेंट मूव्ह कसा होतो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस तुम्ही रिलेटिव्ह दिलं, इट विल मूव्ह फ्रॉम डिरेक्ट पॅरेंट. ज्यावेळेस तुम्ही ॲब्सोल्यूट देताय, हा सगळ्यांचा पॅरेंट कोण? HTML त्याचा रेफरन्स घेतोय. पण सर मला HTMLचा रेफरन्स नाही द्यायचा ॲब्सोल्यूट मध्ये, मला रेफरन्स द्यायचा या पॅरेंटचा, दॅट इज कंटेनरचा. तर तुम्ही ज्याचा रेफरन्स द्यायचा आहे, बघा बाय डिफॉल्ट HTML असतो, पण तुम्हाला जर या बॉक्सला रेफरन्स द्यायचा आहे कंटेनरचा, तर या कंटेनरला पोझिशन द्या रिलेटिव्ह. जर तुम्ही कंटेनरला रिलेटिव्ह म्हणलं, तर आता हा ॲब्सोल्यूट HTMLचा रेफरन्स नाही घेत, ज्याला पोझिशन रिलेटिव्ह आहे त्याचा रेफरन्स घेतोय. बघा कशाचा घेतला, इथं कसं काय आला? बिकॉज इट इज टेकिंग द रेफरन्स टू मूव्ह ऑफ दिस कंटेनर. इथून 100, इथून 100. ज्यावेळेस मी याला रिलेटिव्ह नव्हतं दिला, आता कोणाचा घेतोय? ऑब्व्हियसली HTMLचा. पण मी म्हणलं HTMLचा नको घेऊ, वी कॅन चेंज गाईज, कंटेनरला रिलेटिव्ह म्हणा. हा आता कंटेनरचा घेईल. जर मला बॉडीचा द्यायचा असेल तर रेफरन्स, जस्ट रिमूव्ह दिस प्रॉपर्टी फ्रॉम हिअर अँड ॲड इन टू द बॉडी. बॉडीला रिलेटिव्ह म्हणा. हे बघा कोणाचा घेतला. नाव इट इज टेकिंग द रेफरन्स ऑफ बॉडी. या बॉडीच्या 100 पिक्सल, इथं 100 पिक्सल बॉडीचा घेतोय. आणि बाय डिफॉल्ट कशाचा असतो? HTMLचा. जर तुम्ही काही कुठंच लिहिलं ना रिलेटिव्ह, तर ऑब्व्हियसली कशाचा घेणार आहे? HTMLचा रेफरन्स हा घेणार आहे. पण सर मी तिन्ही ठिकाणी जर लिहिलं, इथं पण लिहिलं रिलेटिव्ह, हेच रिलेटिव्ह मी इथं पण लिहिलं, बघा आता इथं पण लिहिलं आणि मी इथं पण लिहिलं, आता कशाला घेईन? कोणत्या रेफरन्सने हा मूव्ह होईल? तर लक्षात ठेवा, याचा डिरेक्ट पॅरेंट कोण आहे? कंटेनर. इट विल टेक द रेफरन्स ऑफ कंटेनर. कॅन यू चेक इट? इकडे बघणार पण नाही. डायरेक्ट पॅरेंट कोण आहे? कंटेनर. बघा ना, रिलेटिव्ह ज्याला दिलंय. सो ॲब्सोल्यूट मध्ये बाय डिफॉल्ट हा रेफरन्स घेतो याचा, पण जर तुम्ही रिलेटिव्ह लावलं पॅरेंटला, तर तो पॅरेंटचा घेतो. क्लिअर आहे सगळ्यांना? मूव्ह कुठून होतो कसा? आणि हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे मित्रांनो. पोझिशन प्रॉपर्टी टू मूव्ह द एलिमेंट. मग काही असू द्या तुमचं, काही असू द्या. इफ आय नॉट राईट एनी like relative position anywhere, so in that case it is taking the reference of HTML. HTMLचे 100 पिक्सल. I got it एवढीवर. आता बघा मी काय करतो, this is my box, right? So I can do something here. I will take some images. I don't want box, I'm directly taking images. Okay, let's say image घेतोय मी. Let me go here, day 11. So I have Adi, so I will just copy this Adi and paste into the here. I want more images, so I will take from here also. That is Bappa, copy. Bappaची पण image घेतोय मी, paste. Okay, so I am taking adi.jpg guys. Let's say width I am giving 100 pixel, height is 100 pixel. Okay, so this image comes like this. Can you check it?
बघा डायरेक्ट काय आपल्या कंटेनरमध्ये मी इमेज घेतली. बॉक्स वगैरे कुछ नाही आहे. ठीक आहे. डायरेक्ट कंटेनरमध्ये इमेज घेतली. नाऊ लुक ॲट व्हेरी केअरफुली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाऊ आय एम टेकिंग अनदर इमेज अँड दिस इज समथिंग बाप्पा. ओके. सो इट्स कम लाइक दिस. एकापुढे एक. राईट. इमेज इज अ इनलाईन एलिमेंट. एकापुढे एकच येते. राईट. इथं आधी आला, इथं गणपती बाप्पा आले. नाऊ लुक ॲट दिस. मी काय करतोय, या इमेजला एक आयडी देतोय. याला म्हणलं मी इमेज 1 आणि याला पण आयडी दिली इमेज 2. नाव आय विल जस्ट हॅश इमेज 1 सिलेक्ट केलं. मी या इमेज 1 ला म्हणत आहे पोझिशन दॅट इज रिलेटिव्ह आणि मी म्हणलं टॉप 100 पिक्सल. पोझिशन रिलेटिव्ह या इमेज 1 ला दिली. टॉप किती 100 पिक्सल आहे. हा रिलेटिव्ह म्हणजे काय, एकदा पॅरेंट रेफरन्स म्हणजे कंटेनरच्या 100 पिक्सल टॉपहून तुम्हाला स्पेस भेटली. भेटला भेटला की भेटला की नाही भेटला ना. मी म्हणलं लेफ्ट सुद्धा 100 पिक्सल. सो इट विल कम एक्झॅक्टली हिअर. आता मी सिलेक्ट केलं हॅश इमेज 2 दॅट इज बाप्पाची इमेज आहे. याला पण पोझिशन रिलेटिव्ह म्हणलं. अँड नाव आय विल जस्ट कॉपी something this 2 properties. I will copy just and add here. Same property. And now if you check what happened, look at this. Same property दिली मी. टॉप वरून 100 पिक्सल म्हणलं मी कशाला, इमेज 2 ला 100 पिक्सल. तर हा टॉप वरून 100 पिक्सल आला, पण इथं आला का नाही. याच्या डोक्यावरती आला का 100 पिक्सल, इकडे आला. हा लेफ्ट कडून यानं ट्राय केला 100 पिक्सल, पण ऑलरेडी इथे एक एलिमेंट होता. सो इट इज याच्या पुढे जातोय हा, ना की याच्या डोक्यावर बसतोय. जर मी याच्यातली एक व्हॅल्यू घाली, लेट्स मी लेफ्ट रिमूव्ह केलं, जस्ट टॉप 100 पिक्सल केलं. नाव कॅन यू चेक इट. नाव कॅन यू चेक इट. गणपती बाप्पा इज हिअर. तुम्हाला सर पहिली इमेज कुठं आहे आपली, पहिली इमेज याच्या खाली आहे. गणपती बाप्पाच्या खाली गेली इमेज. पोझिशन दोघांची रिलेटिव्ह आहे. दोघ जण याला रेफरन्स म्हणून घेणार आहेत. मी म्हणलं टॉपवरून 100 पिक्सल पहिल्या इमेजला आणि लेफ्टवरून 100 पिक्सल. आधी इथं आला, इथं स्टॉप झाला. परत मी म्हणलं त्या ठिकाणी गणपती बाप्पाची इमेज टॉपवरून 100 पिक्सल द्या, फक्त टॉपवरून, कारण ऑलरेडी गणपती बाप्पा इथं होते. ऑलरेडी इथं होते. बघा ना तुम्ही ज्यावेळेस 100 पिक्सल नाही दिलं, ऑलरेडी गणपती बाप्पा कुठं आहेत, इथंच आहेत ना, कारण आधी इथं होता, गणपती बाप्पा इथं होते. आता मी म्हणलं टॉप 100 पिक्सल, गणपती बाप्पा एक्झॅक्टली कुठं आले, आधीच्या होती. म्हणजे बॅकग्राऊंडला कोण गेलं, आधी इमेज. टॉपला कोण आहे, टॉपला कोण आहे, गणपती. लेट्स टेक थर्ड इमेज. आणखीन एक इमेज घेतोय मी. बघा इथे तुमची आणखीन एक कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. इफ आय टेक इमेज 3 आणि इथं मी म्हणलं लेट्स सपोज आणखीन एखादी इमेज घेऊ आपण. आपल्याकडे आहे का, लेट्स आहे लोगो आहे आपल्याकडे नेटफ्लिक्सचा. सो लेट मी टेक दॅट लोगो. I will copy this logo, just paste it into this here. So logo I am taking here, logo.png. Okay, now 3 images I have. And can you check Netflix coming here? Why? Because already आपल्या कंटेनरला माहित आहे इथं आधी होता, इथं गणपती बाप्पा होते, मग हा इथंच येणार आहे. तुम्हाला सर याची पोझिशन चेंज केली हो, बट दिस स्पेस इज ऑक्युपाइड. इथं काहीच नाही येणार, बिकॉज ओरिजिनल याची जी जागा ही आहे. ज्यावेळेस तुम्ही पोझिशन प्रॉपर्टी काढायला इथंच यावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही हे दोन्ही पण काढून टाकाल, हे कुठं येणार आहे, दोन्ही पण इमेजेस ऑब्विसली इथंच येणार. लुक ॲट दिस. तुम्ही आता पोझिशन लावलंय म्हणून ठीक आहे ना, खाली गेली. नेटफ्लिक्स कमिंग हिअर गाईस, नेटफ्लिक्स कमिंग हिअर. आता नेटफ्लिक्सला मी सिलेक्ट करतो हॅश इमेज 3. मी याला म्हणलं पोझिशन रिलेटिव्ह, याला पण म्हणलं टॉप 100 पिक्सल. सो इट इज कमिंग हिअर गाईस, इट इज कमिंग हिअर. नाऊ व्हॉट आय कॅन डू, लुक ॲट दिस. मी माझ्या पहिल्या इमेजला 200 पिक्सल केलं, लेफ्ट 200 पिक्सल. सो नाऊ आधी गेला नेटफ्लिक्सच्या मागं, हे बघा. आणि गणपती बाप्पाला पण मी म्हणलं लेफ्ट 100 पिक्सल. कॅन यू चेक इट. नेटफ्लिक्स इज देअर, त्याच्यानंतर गणपती बाप्पा आणि त्याच्यानंतर आधी. सो माझ्याकडे टोटल 3 इमेज आहेत.
एकाच्या वर एक इमेज त्या ठिकाणी आपल्याला दिसते. दिस इज समथिंग लेअर्ड आर्किटेक्चर. एकावरती एक, राईट? आता बघा, याच्यात एक आपल्याला कॉन्सेप्ट भेटते, दॅट इज समथिंग कॉल्ड झेड इंडेक्स. झेड इंडेक्स कॉन्सेप्ट काय? ज्यावेळेस अशी सिच्युएशन तुमच्या समोर येईल अशी, त्यावेळेस तुम्हाला एक कॉन्सेप्ट मदत करेल, ती म्हणजे झेड इंडेक्स. प्रत्येक एलिमेंटचा झेड इंडेक्स जो असतो तो 0 असतो, प्रत्येक एलिमेंटचा. जर आता नीट बघितलं तर तुम्हाला सगळ्यात टॉपला नेटफ्लिक्स दिसतोय, परत गणपती बाप्पा, परत आधी म्हणजे दिस इमेज 1. जर मी याची झेड इंडेक्स वाढवली, 0 असती ना, मी म्हणलं 1. मी काय म्हणलं? 1. कॅन यू चेक इट गाइज व्हॉट हॅपन? आधी कम ऑन द टॉप. आधी कम ऑन द टॉप. त्याची झेड इंडेक्स वाढवली 0 होती, वाढवली. बाकी सगळ्यांची 0 आहे, म्हणजे हे खाली गेले. आता तुम्ही जर म्हणले इमेज 2 दॅट इज गणपती बाप्पा, तुम्ही म्हणले झेड इंडेक्स याची 2, आधीची 1 आहे याची 2 केली, गणपती बाप्पा यू कॅन सी. आणि तुम्ही म्हणले नेटफ्लिक्स याची झेड इंडेक्स केली, किती द्या तुम्ही? मी म्हणलं 10, काही व्हॅल्यू देऊ शकता रॅन्डम. आता याची 1 आहे, याची 2 आहे, याची 10 आहे, मग सगळ्यात जास्त कोणाची आहे? इमेज 3. सो नेटफ्लिक्स कम ऑन द टॉप. आता याच्यापेक्षा जास्त तुम्ही याची दिली 20, इमेज 2, गणपती बाप्पा ऑन टॉप. तुम्ही जर म्हणले आधीची लेट्स से 40, सो आधी ऑन द टॉप. कॅन यू चेक इट? ज्याची झेड इंडेक्स जास्त तो सगळ्यात टॉपला. आता आधी सगळ्यात टॉपला आहे, बरोबर की नाही? राईट, बिकॉज झेड इंडेक्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन एनी अनदर एलिमेंट गाईज. असा विषय. तुम्ही कुठला एलिमेंट टॉपला ठेवू शकता, इट्स ऑन युअर चॉईस गाईज. जर असं ओव्हरफ्लो होत असेल एलिमेंट, तर म्हणजे एकाच्या वर एक एलिमेंट जर आला, त्या सिच्युएशन मध्ये आपण झेड इंडेक्स प्रॉपर्टी यूज करू शकतो. ओके, नाव आता मी हे सगळे रिलेटिव्ह आहेत, राईट? मी जर या रिलेटिव्हच्या जागी जस्ट ऍब्सोल्यूट लिहिलं गाईज, जस्ट आय एम रायटिंग ऍब्सोल्यूट. कॅन यू चेक इट गाईज? आता हे कोणाचा रेफरन्स घेतील? HTML चा डायरेक्ट. दे आर कमिंग हिअर गाईज, दे आर कमिंग हिअर. HTML चा रेफरन्स यांनी घेतला. HTML चा कसं काय दाखवतो हे बघा. ऍब्सोल्यूट सगळ्यांना लिहिलं मी, इमेज. रिलेटिव्ह कुठे लिहिलंय का आपण याच्यामध्ये? नथिंग, कुठंच रिलेटिव्ह नाहीये. HTML चा रेफरन्स घेतला. पहिली इमेज दॅट इज टॉप 100 पिक्सल, लेफ्ट 200 पिक्सल. हे बघ, टॉपला 100 पिक्सल, लेफ्टला 200, इथं आला. देन इमेज 2, टॉपला 100, लेफ्टला 100. बघा हा वाला, टॉपला 100, लेफ्टला 100 आला. नाव नेटफ्लिक्सला काय केलं आपण? टॉपला 100, लेफ्टचं काही दिलंच नाही आपण, टॉपला 100. सो हा टॉपवरून 100 आला. हे बघा, आता ह्याला बॉर्डर पण आहे बरं का ह्या इमेजला, त्यामुळे हा तुम्हाला जास्त वाटत असेल, पण याला अशी बॉर्डर एक आहे, त्यामुळे हा इथं आलाय. ओके, इफ आय से याला पण मी म्हणलं लेफ्टला 50 पिक्सल, सो इट विल कम हिअर. कॅन यू चेक इट? इट इज कमिंग हिअर. याची झेड इंडेक्स कमी आहे, त्यामुळे तो मागे गेला, याच्यापेक्षा मागे गेला की नाही? मी जर याला 30 केलं, गणपती बाप्पाच्या वरती येईल. बघा, आला का? अरे बट अंडरस्टँड गाईज. सो हाऊ द पोझिशन प्रॉपर्टी इज गोइंग टू वर्क, हे क्लिअर आहे सगळ्यांना? कशा प्रकारे हे काम करतं? एनी क्वेश्चन गाईज? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिलेटिव्ह अँड ऍब्सोल्यूट? सोपा डिफरन्स आहे. रिलेटिव्ह विल मूव्ह फ्रॉम द पॅरेंट रेफरन्स, ऍब्सोल्यूट मूव्ह फ्रॉम द बाय डिफॉल्ट HTML रेफरन्स. HTML म्हणजे सगळ्यात टॉपचा, तिथून याचे एलिमेंट मूव्ह होतात. जर तुम्हाला चेंज करायचं असेल, यू कॅन जस्ट मेक इट द पॅरेंट रिलेटिव्ह, मगच तो पॅरेंट घेतो, राईट? मी जर कंटेनरला पोझिशन रिलेटिव्ह केलं, तर हे सगळे ऍब्सोल्यूट वाले याला रेफर करतील. आता बाय डिफॉल्ट कोणाला रेफर करतात? HTML ला. बट इफ आय से जस्ट make it position relative to the container, so it will take the reference of this. Like clear hai? It is very simple guys. Okay, fine. If I remove this, it will take the reference of something here. Okay, now let's suppose me जर इथं image 1, I will remove the left, I will write the right 0 म्हणलं, right 0 pixel. So it will come guys, can you check it here?
राईट 0 म्हणजे 0 राईट करून कुठे जाणार लेफ्टकडे. 0 दिलं ना म्हणजे इथून सुरुवात होणार. तुम्ही जर म्हणले राईट 100 पिक्सल. सो इट कम लाइक दिस आहे बघा. राईट करून 100 पिक्सल आला. म्हणजे एलिमेंट कसाही कुठेही घेता येतंय. आता मी राईट इथं लिहिलं. मी म्हणलं टॉपवरून समथिंग 500 पिक्सल. इमेजवर 500 पिक्सल टॉपवरून. तर हा इथे येईल. हे बघा. कुठेही फिरवू शकता तुम्ही. कुठंही. हा स्पेस जनरेट करत नाही. तुमचा एलिमेंट मूव्ह करतोय. एलिमेंट मूव्ह करतोय. क्लिअर आहे सगळ्यांना? एलिमेंटला मूव्ह करण्यासाठी वी हॅव समथिंग पोझिशन प्रॉपर्टी. आता याच्यामध्ये 2 प्रॉपर्टी आहेत, फिक्स आणि स्टेकी. या प्रॉपर्टी मी तुम्हाला आपल्याकडे बघा आपण एक प्रोजेक्ट बनवला होता. ग्रिड वी हॅव. देन आपल्याकडे आणखीन एक होता. काय नाव त्याचं? या नेटफ्लिक्सच्या प्रोजेक्टला आपण ओपन करू. ठीक आहे. फॉर अ मोमेंट गाईज. कोड स्पेस डॉट. तिथं मी तुम्हाला हा दाखवेल. फिक्स आणि स्टिकी कसा यूज होतो बघा. इफ आय ओपन दिस. ओके, सो दिस इज माय Netflix. If I run. Okay, so this is my Netflix page, right? हे आपलं Netflix पेज आहे. Now what I am going to do, look at very carefully. तुम्ही काही वेबसाईट बघितले असतील. बघा काही वेबसाईटमध्ये आता हे Netflix आहे. या Netflixमध्ये जर मला युजरला सांगायचं असेल, आता Netflixमध्ये गरज नाही पडत त्याची. मेनली ज्या बिझनेसवाल्या वेबसाईट असतात जिथं सेल केला जातो, राईट, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आयकॉन असतो बघा, WhatsAppचा आयकॉन इथं. तुम्ही तिथून क्लिक करता तुम्हाला डायरेक्ट WhatsAppवर रिडायरेक्ट केलं जातं. हे बरोबर आहे. तो WhatsAppचा आयकॉन जर मला इथं आणायचा असेल तर आय कॅन यूज द पोझिशन प्रॉपर्टी. अँड ऑल्सो आय कॅन यूज द व्हॅल्यू ॲज अ फिक्स गाईज. फिक्स वाय सांगतो बघा. त्याच्यासाठी मी काय करतो, पहिल्यांदा मी मेन सेक्शनमध्ये येतो आणि मेन सेक्शनमध्ये इथं मी डिव ॲड करतो. ओके. अँड मी याला आय डी देतो समथिंग व्हॉट्सॲप समथिंग काइंड ऑफ दिस. ओके. आणि इथं मी इमेज ॲड करतो. ठीक आहे. डायरेक्ट इमेज घेतली तरी चालेल. कशाला आपल्याला डिव वगैरे लागणार नाही आहे. डायरेक्ट इमेज घ्या. याला आय डी फक्त देऊ आपण. ठीक आहे. व्हॉट्सॲपचं एक मला इमेज ॲड करायची आहे. ठीक आहे. सो आय विल जस्ट गो टू द गुगल अँड आय विल मेक इट व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपचा आयकॉन घ्या कुठला तुम्हाला जो भारी वाटेल. कुठलाही घेऊ शकता. खूप सारे आयकॉन्स आहेत. ओके. आपण ठीक आहे. तो वरतीच चांगला होता हा वाला. इट्स लुक फाईन. और माइट बी या दिस. हे हा व्हॉट्सॲप प्लस बिझनेसचा पण आहे. हा घेऊ आपण. आय विल सेव्ह दिस. याला बॅकग्राऊंड येतोय बरं का. तो रिमूव्ह करायला तुम्हाला मी सांगितलेलं आहे. यू कॅन रिमूव्ह लाईक दॅट. मी म्हणलं WP. ओके. सो आय विल जस्ट गो हिअर. WP.jpg. याची विड्थ देतो मी 200. ठीक आहे. 200 विड्थ आणि हाईट दिली. सो इट्स कमिंग लाईक दिस गाईज. हे बघा. एक्झॅक्टली सेंटरला का आलं? बिकॉज हा जो आपला मेन सेक्शन आहे याला आपण फ्लेक्स लावलाय मेन सेक्शनला. हे बघा. फ्लेक्स कंटेंट सेंटर आणि अलाइनमेंट टू सेंटर हे केल्यामुळे हा एक्झॅक्टली सेंटरला आला. ठीक आहे. काहीच विषय नाही. ओके. याला बॅकग्राऊंड हे आलंय बघा. हे काढायचं असेल तर तुम्ही काढू पण शकता, राईट. काढायचं कधी काढू पण शकतो आपण. रिमूव्ह BG नावाची वेबसाईट आपल्याला. तुम्ही याला एका सेकंदात काढू शकता. लेट्स से या दिस वन आय वॉन्ट टू रिमूव्ह. हे बघा. नाउ यू कॅन डाउनलोड अगेन and just paste it here again. रिमूव्ह केलेलं. कट फ्रॉम हिअर. गो हिअर 12. रिमूव्ह दिस. पेस्ट इट. याला पण आपण रिनेम करू WP. ओके. सो नाव इट्स कमिंग लाईक दिस. हा PNG झाला असेल हा. सो दॅट्स द रिझन. सो वी हॅव टू चेंज द JPG टू
जेपीजीच आहे हा WP जेपीजीच आहे. ओके. रिमूव्ह नाही झाला याचा. एक मिनिट. लेट मी ओपन दिस. झालाय तर करा. WP डे 12 सॉरी डे 12 मध्ये आपण करत आहे. हा डे 12 नाहीये. दिस इज समथिंग डे 10 ॲक्चुअली. नेटफ्लिक्स ओपन केलाय आपण राईट. सो याला इथून कट करा. इथं नाही पाहिजे आपल्याला. नेटफ्लिक्समध्ये पाहिजे. नेटफ्लिक्स कुठे आहे? डे 10 मध्ये इथं. इथं पाहिजे हो व्हॉट्सॲप. हां. ठीक आहे. अँड नाव इट्स लुक लाईक दिस वन. PNGच असणार आहे हा डेफिनेटली. हे बघा PNG. सो नाव इट्स कमिंग. या फाईन. सो व्हॉट्सॲप लोगो इज कमिंग राईट. आता मी पोझिशन अप्लाय करतो बरं का. आय विल चूज दिस ID व्हॉट्सॲप. मी म्हणलं हॅश व्हॉट्सॲप. ओके याला पोझिशन म्हणलं मी. दॅट इज रिलेटिव्ह. नो प्रॉब्लेम. रिलेटिव्ह नाही ॲक्च्युअली फिक्स गाईज. फिक्स का ते सांगतो. अँड देन आय विल राईट साईडकडून मला 0 पिक्सल पाहिजे. ठीक आहे. सो इट विल कम हिअर गाईज. इफ यू चेक हे बघ राईटकडून 0 पिक्सल इथं आला. ठीक आहे. यू कॅन गिव्ह समथिंग जर तुम्हाला वाटलं आणखीन थोडीशी द्यावी 20 पिक्सेल्स. हा थोडासा आणखीन इकडे येईल. काइंड ऑफ दिस. ओके. आता टॉपवरून थोडासा खाली घेऊ आपण. टॉपवरून मला 300 पिक्सल पाहिजे. ओके. 300 पिक्सल कमीच आहे. आपण थोडासा वाढवू 700 म्हणून. हो येस एक्झॅक्टली गाईस. एक्झॅक्टली मला जिथं पाहिजे होतं तिथं आलाय. आणि खूप मोठा आयकॉन दिसतोय तर याला आपण थोडंसं कमी करू. 100 म्हणून टाकू. ठीक आहे. तुम्हाला जेवढं ठेवायचं तेवढं ठेवा. 100 लईच कमी झाला. 150 ठेवू आपण. ठीक आहे 150. या फाईन. नाव याला फिक्स देण्याचं कारण हे आहे. इवन जर मी इथं रिलेटिव्ह जरी ठेवलं असतं मित्रांनो तरी इफ यू चेक गाईज रिलेटिव्ह ठेवल्यानंतर काय झालं. इट्स कमिंग हिअर गाईज. बिकॉज रिलेटिव्हमध्ये होतंय काय. रिलेटिव्हमध्ये होतंय काय. इट्स टेकिंग द रेफरन्स ऑफ पॅरेंट. डिरेक्ट पॅरेंट कोण आहे. दिस वन. याचा रेफरन्स घेतो हा राईट. बट इफ आय टॉक अबाउट फिक्स हा HTMLचा रेफरन्स घेतो. HTML म्हणजे सगळ्यात टॉपचा जो ॲब्सोल्यूट आहे ना तसाच असतो हा. फक्त फिक्समध्ये याला एक बिहेवियर भेटतं. ते बिहेवियर म्हणजे हा जो आहे ना. आता बघा मी याच्या थोडं आणखीन टेक्स्ट ॲड करतो. लेट्स से मी हे मेन सेक्शन परत रिपीट केलं. आय विल जस्ट मेन सेक्शन रिपीट करण्यापेक्षा आपण काय करू. मेन सेक्शन आपलं इथं संपत आहे राईट. याच्यानंतर मी एक H4 टॅग घेतला. लो रेंज काही टेक्स्ट ॲड केलं 2000 कॅरेक्टर्स. ओके. अँड नाव इफ आय चेक द पेज कॅन यू चेक इट गाईज. आता हे आपलं पेज आहे बघा. हा जो एलिमेंट आहे हा मी ज्यावेळेस स्क्रोल करेल हा स्क्रोल बार आहे. हा एलिमेंट जागेवर हलणार नाही मित्र. इफ आय स्क्रोल डाऊन कॅन यू चेक इट. व्हॉट्सॲप हालतंय का व्हॉट्सॲप. नाही व्हॉट्सॲप हालत नाहीये. लुक ॲट दिस. व्हॉट्सॲप हालत नाहीये. दॅट इज फिक्स. स्क्रोल बार मला हवा होता त्यामुळे मी हे टेक्स्ट ॲड केलं. याची शॅडो वगैरे तुम्ही मॅनेज करू शकता परत. पण कॅन यू चेक इट गाईज. आणि व्हॉट्सॲप हे याच्या टॉपला आहे का खाली टॉपला आहे. कारण याची झेड इंडेक्स आपण कशालाच लावली नाही याच्या झेड इंडेक्स राईट. बट जर मी याची झेड इंडेक्स व्हॉट्सॲपची झेड इंडेक्स जर मी मायनस केली. झेड इंडेक्स 0 असते ना. मी जर म्हणलं -1 आता जर तुम्ही चेक केलं कॅन यू चेक इट. टेक्स्ट वरती आहे व्हॉट्सॲप खाली गेलंय. हे बघा शॅडो वरती आलं म्हणजे सगळंच वरी आलं. शॅडो वरती आली. आपलं टेक्स्ट वरती आलं. हे खाली गेलं राईट. त्याची झेड इंडेक्स जर मी जस्ट +1 म्हणलो बाय डिफॉल्ट 0च असते. हे बघा आलं वरती. गॉट इट गाईज. दॅट इज फिक्स. फिक्स ठेवल्याचा फायदा हा आहे की हा एलिमेंट फिक्स राहतो. हलत नाही. हे बघा हलतंय का. काय हलत आहे. तुमचं टेक्स्ट हलत आहे. दिस एलिमेंट इज फिक्स. तुम्ही त्याला अँकर टॅग वगैरे लावून क्लिकेबल बनवू शकता. बाकी तुम्हाला जसं बनवायचं तसं राईट. तुम्हाला माहिती आहे इमेजला कसं क्लिकेबल बनवायचं. येस ऑर नो. सो दॅट इज अ यूज ऑफ फिक्स्ड प्रॉपर्टी.
हा सुद्धा सेम रेफरन्स घेतो. कशाचा? HTMLचाच रेफरन्स घेतो. एलिमेंट विल मूव्ह फ्रॉम बाय डिफॉल्ट HTML. Okay, but it will fixed at certain position guys. तुम्ही जी पोझिशन दिली तर हा फिक्स होऊन जातो. हलत नाही. आता हा जो स्टिकी आहे, हा याच्यापेक्षा भारी आहे. स्टिकी इज ॲक्चुअली कॉम्बिनेशन ऑफ फिक्स्ड प्लस रिलेटिव्ह. याचं कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन ऑफ फिक्स प्लस रिलेटिव्ह. कॉम्बिनेशन कसं? बघा. याचं काम काय स्टिकीचं? सपोज दिस इज माय नेटफ्लिक्स गाईज. नेटफ्लिक्समध्ये हा माझा नॅवबार आहे. दिस इज नॅवबार गाईज गाईज. येस ऑर नो? हेडर पार्ट म्हणतो आपण. मला आणखीन एक नॅवबार. मी जेव्हा स्क्रोल करतोय होतंय काय? माझं नेटफ्लिक्स पण स्क्रोल होतंय. हे पण स्क्रोल होतंय बघा. होतंय की नाही? मी आता काय करतो? आय विल हे बघा हा हेडर आहे आपला राईट हेडर आणि याला आपण इथं नॅवबारचा लोगो दिला. इफ यू चेक गाईस हे बघा लोगो. हेडरमध्ये लोगो आहे. या हेडरच्या वर मी आणखीन एक डिव बनवली. इथं मी याला आयडी दिली मेन हेडर. ही माझी सब हेडर असं म्हणू शकतो. ही मेन हेडर आहे माझी. आणि ह्या मेन हेडरमध्ये मी जस्ट H2 लिहितो. इथं मी लिहिलं माय फर्स्ट ॲप्लिकेशन युजिंग CSS. ही माझी हेडर आहे. समथिंग काइंड ऑफ दॅट. मेन हेडरला मी सिलेक्ट करतो. मेन हेडर याला मी विड्थ 100% देतो. हाईट 60 or 70 पिक्सल फाईन. बॅकग्राऊंड कलर देतो मी याला समथिंग वायलेट अँड डिस्प्ले फ्लेक्स प्रॉपर्टी मी इथं लावतो. ठीक आहे. सो माझं टेक्स्ट सेंटरला यावं. जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर म्हणतो आणि अलाइन आयटम सुद्धा सेंटर. ठीक आहे. नाव आय विल चूज माय H2. सो H2 तर ऑलरेडी आहे. तो याला मी एक आयडी देतो H2 नावाची #H2 आणि मी याला कलर फक्त अप्लाय करतो. दॅट इज समथिंग वायलेट वरती कोणता कलर चांगला दिसेल? हा दिसेल. ठीक आहे. ओके. नाउ इफ I check guys, it's look something this way. If you check, can you check it guys? Why it is on the top? Because main header याला आपण डिस्प्ले फ्लेक्स म्हणलो. Content center, align item center. Yes, everything is fine. H2 याचा एलिमेंट आहे राईट. Why it is not exactly in the center guys? Okay. A minute. If I remove this property for a moment, if I check again, okay. ठीक है, ठीक है, ठीक है. No problem. 70 पिक्सल. If I make it 80, हाईट थोडीशी वाढवतोय आपण. ठीक आहे. Or might be I will make it 100 पिक्सल. Okay. बट मी जे लिहिलेलं टेक्स्ट आहे इट्स नॉट विजिबल. टेक्स्ट आय थिंक ओके 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 झेड इंडेक्समुळं ते प्रॉब्लेम झालाय. वी आर ॲडिंग झेड इंडेक्स हिअर. रिमूव्ह दिस झेड इंडेक्स गाईज ॲक्च्युअली. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. हे वरतीच आहे. स्टील आय एम नॉट गेटिंग माय टेक्स्ट. माय फर्स्ट ॲप्लिकेशन. ओके. वेअर इज माय टेक्स्ट एक्झॅक्टली? एक मिनिट मला टेक्स्ट दिसतंय का? ओके ओके कुठं गायब झालं रे आपलं टेक्स्ट? शॅडोच्या वरती आहे. हे तर आहे. शॅडोच्या वरती आहे मेन हिडर. विड्थ, हाईट, बॅकग्राऊंड कलर नो प्रॉब्लेम. H2 आपण रेडमध्ये दिले. काहीच विषय नाही. आपला व्हायला पाहिजे. खाली आणखीन कुठे H2 वगैरे आहे का? असं असेल तर मग गडबड होऊ शकते बरं का. ओके. ऑर आय टेक एनी डिफरंट टॅग H4 समथिंग. तसं काय असेल तर प्रॉब्लेम होतो राईट. आयडी मला H4च येतो.
ठीक आहे. लेट मी चेक अगेन. स्टिल नॉट वी आर गेटिंग टेक्स्ट गाइस. ठीक आहे. डिस्प्ले फ्लेक्स. ओके. जस्टिफाय कॉन्टेंट. सेंटर. एक एक प्रॉपर्टी अप्लाय करून बघतोय मी. ओके, या नाव इट इज कमिंग गाइस. नाव इट इज कमिंग. अलाइन आयटम सेंटर पण लावतो मी. सेंटर. इट इज कमिंग एक्झॅक्टली इन द सेंटर गाइस. एक्झॅक्टली आपल्या डिवच्या सेंटरमध्ये आलेला आहे. ओके, माइट बी H2 चाच प्रॉब्लेम होता. ज्यावेळेस मी H4 घेतला आला आहे. ठीक आहे, याची थोडी फॉन्ट साईज वाढवतो मी. 30 पिक्सल. ओके. आता बघा, ही माझी मेन हिडर आणि ही पण हिडरच आहे, पण ही सब हिडर आहे. आता मला काय करायचं, ज्यावेळेस मी स्क्रोल करेल बघा, हे सगळं स्क्रोल होतंय, सगळं स्क्रोल होतंय. आय डोंट वॉन्ट लाईक दॅट. हे मेन हिडर स्क्रोल झाली पाहिजे, ही नाही झाली पाहिजे. याला मला स्टिकी बनवायचं. स्टिकी म्हणजे थांबली पाहिजे एका पोझिशनला जाऊन. तर मी काय करेल, हे बघा, माझी ही मेन हिडर, ही हिडर आहे, याला थांबवायचे. सो गो टू द हिडर आणि याची पोझिशन स्टिकी करा. हे बघा हिडर, इथं मी म्हणलं पोझिशन स्टिकी. पण स्टिकी कुठं करायचे, मी म्हणलं टॉपला. टॉप 0ला ही स्टिकी करून ठेवा. टॉप 0 म्हणजे काय, हे बघा, इथं आला ना, इथं एलिमेंट आला, हा हिडर पार्ट इथं आला, थांबणार आहे, बघायचं. हे बघा, इफ आय जस्ट स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन गाईज, कॅन यू चेक इट? या स्टिकी थांबला. हे बघा, हिडर पार्ट टॉपला येऊन थांबला आणि नाव माझं टेक्स्ट त्याच्या खालून स्क्रोल होते. इफ यू चेक आउट दिस, आर यू एबल टू अंडरस्टँड व्हॉट हॅपनिंग? हा टॉपला येऊन थांबतोय, हे बघा, इथं येऊन थांबतोय, इथं आला, थांबला. विदाउट दिस जर तुम्ही स्टिकी नाही लावलं, नाही थांब, नाही नाही, हे जर नसेल थांबतंय का? हे बघा, इफ आय स्क्रोल एव्हरीथिंग इज स्क्रोल्ड. बट मला थांबवायचंय ना, थांबवायचं असेल स्टिकी म्हणा. हे बघा, लगेच थांबतंय. कॅन यू चेक इट? तुम्ही टॉप 0 म्हणला, टॉपला तुम्ही जर म्हणले ज्यावेळेस टॉप 100 पिक्सल होईल तेव्हा थांबा, तसं पण थांबतं हे बरं का, असं काय नाही. हे बघा, नाव इफ यू जस्ट स्क्रोल, हे बघा 100 पिक्सलला थांबलं. हे 100 पिक्सल आहे टॉपवर, इथंच थांबतं. तुमची इच्छा आहे कधी कुठं थांबवायचं आहे, 100 पिक्सलला थांबवतं, हे वर गेलं, थांबलं. तुम्ही 0 म्हणले, एक्झॅक्ट टॉपला थांबेल, एक्झॅक्ट वरती टॉपला आहे बघा, इथं थांबतंय. कॅन यू चेक इट? स्टिकी फिक्स पण राहिलं हे, आणि तुम्ही दिल्या पोझिशन नुसार ते थांबलंय सुद्धा, लाईक दॅट. हे क्लिअर आहे सगळ्यांना? सो दिस इज द पोझिशन प्रॉपर्टी. यू कॅन ब्रिंग द एनी लोगो लाईक दॅट, तुम्ही त्याला फिक्स करू शकता. यू कॅन मेक इट नेवर ॲज अ स्टिकी. सो खूप साऱ्या गोष्टी पॉसिबल होतात कशाने, जस्ट पोझिशन प्रॉपर्टी. हे गॉट इट, पोझिशन प्रॉपर्टी, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? खूप साऱ्या गोष्टी आपल्याला याने करता येतात रिअल टाइम मध्ये. ओके, कोणाला काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये? ओके, बाकी तुम्ही याचा यूज करा. आपले मागचे पण प्रोजेक्ट काढा, त्याच्यामध्ये ट्राय टू ॲड दी व्हॉट्सॲप लोगो किंवा कॉन्टॅक्ट असचा लोगो असतो बघा, ते लोगो तुम्ही ॲड करू शकता. खूप सारे, काहीच विषय नाही. इवन आणखीन एक वेबसाईट जर मी तुम्हाला सांगितली, दॅट इज समथिंग फॉन्ट ऑसम म्हणून एक वेबसाईट आहे. फॉन्ट ऑसम, इफ यू गो हिअर, ओके, हे बघा, खूप सारे फॉन्ट्स तुम्हाला भेटतील. ओके, कॅन यू चेक इट? आयकॉन्स, इफ आय जस्ट सर्च हिअर, सर्च व्हॉट्सॲप, हे बघा, व्हॉट्सॲपचे आयकॉन्स आले. इफ आय क्लिक हिअर, ओके, yeah, I need to use this class. ओके, सो कॉपीड झालेला आहे. ठीक आहे, याची आपल्याला CDN लिंक पण लागते. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल CDN लिंक आपण याची काढू. माइट बी यांनी इथं पण दिलेली असेल CDN लिंक डॉक्युमेंटमध्ये, बघू आपण दिले का. टू यूज फॉन्ट ऑसम, गेटिंग स्टार्टेड ऑन द वेब, क्विक स्टार्ट वगैरे बघू आपण इथं दिले असेल त्यांनी. ठीक आहे, या दिस इज ओके, ॲक्च्युली दिस इज स्क्रिप्ट, हे नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, काय करा, इथं सर्च करा फॉन्ट ऑसम
CDN. ओके, इथं डायरेक्ट वेबसाईट ओपन होते का? ओके, खाली बघू आपण इथं कुठं असेल तर. ओके, ठीक आहे. यालाच कॉपी करून बघू आपण, काय विषय नाही. ठीक आहे. Let me copy this, guys. If it is work, let's say. And now I will just paste it. नवीन फाईल बनवतो मी ॲक्च्युली. abc.html. हेडमध्ये पेस्ट करून द्यायला. Okay, and now here I will use one icon, that is WhatsApp. Use this class. Okay, fine. Run this. It's not coming. It's not coming. Let me इकडे घेतो. It is CDN. ओके, जावास्क्रिप्टचे CDN काम नाही करत आहे. पण भेटेल आपल्याला CDN याची, काही विषय नाही आहे. मी याच्या आधी घेतली होती, मला आठवण आहे कुठून घेतली होती मी. इथं एकदा जाऊन बघू आपण. हा, इथे हे पण आहे बघा. ओके, ही वाली कॉपी करा. ऑल कॉपी URL टाका याला बरं. हे वर्क होईल. स्क्रिप्ट काढा, याला टाका. याला याच्यात टाकायचं आपल्याला लिंकमध्ये, href मध्ये. Okay, just paste it. Okay, and now if you check, still not working. Oh my god, why? एक minute. Font awesome. खूप सारे दिले CDN राव, खूप सारे CDN आहेत. Compile return, click to show all files. अरे आणखी नाहीत, बट वर्किंग पाहिजे ना. लेट मी कॉपी दिस वन ऑल्सो. वर्क एक तरी केली पाहिजे. लेट मी ॲड दिस वन ऑल्सो. नो, इट्स नॉट वर्किंग. एक मिनिट, इथं असेल. ओके, या इथं दिले. ठीक आहे, हे रिलेशनशिप ठेवायचं आहे. ओके, हे डाउनलोड केलं आहे ॲक्च्युली. डाउनलोड केलेला पाथ दिलाय. ठीक आहे, डाउनलोड करून नको आहे आम्हाला, डायरेक्ट पाहिजे. अँग्युलरमध्ये इझी होतं राहू, इन्स्टॉल केले की डायरेक्ट होऊन जातं. याच्यात हे CDN शोधा, हे करा. हे डाउनलोड करा म्हणतंय. डाउनलोड केल्यानंतर परत त्याचा ॲड्रेस द्या. CDN कुठं आहे? CDN ईमेल ॲड्रेसला पाठवता का CDN? Font Awesome CDN is the easiest way to Font Awesome your website or all with just a single line of code, no downloading or installing. अरे हो, पण कुठं आहे? ईमेल ॲड्रेस टाका म्हणतोय. ठीक आहे, मी टाकला. पैसे मागेल बरं का आता, हा वाटतंय. अरे 404 नॉट फाउंड. अरे द्यायचीच नव्हती तर ईमेल कशाला टाकायला लावताय? Why we need your email address? We create new embed code for each website. Email address, we know embed codes you can. इथं दिलीच नाही CDN यांनी, डाउनलोडचा ऑप्शन दिलाय. ठीक आहे, आणखीन एक वेबसाईट बघू आपण. ओके, इथं बघू आपण गिटहबला. हे बघा, ही वाली दिली आपल्याला. याला कॉपी करून बघू एकदा. नाहीतर आपण ChatGPTला एकदा विचारू काय विषय आहे असा. ठीक आहे, ChatGPT सोल्युशन मिळेल आपल्याला. इथं नाही मिळेल. हा, हे बघा, आलंय काहीतरी. काहीतरी आलंय. इतक्या वेळ येत नव्हतं, राईट. FA ब्रँड्स, FA व्हॉट्सॲप. क्या हो गया व्हॉट्सॲप को? H2 मध्ये टाकू का थोडं मोठं करू का याला?
नाहीये, कुछ भी नाहीये. आणखीन एक दिली नाही ना. ही एक दिली आणि लेटेस्ट ही एक दिली. ठीक आहे, ही पण दिली. बूटस्ट्रॅपची पण दिली. अरे कोणती वर्किंग आहे असं सांगायचं ना. एवढ्या देऊन काय उपयोग आहे. एक मिनिट याला टाकून बघू आपण. इथून इकडे बाबा. आता आपण याच्याकडे जाऊ, चॅट जीपीटीकडे. ठीक आहे, एकदा. लास्ट सोल्युशन, राईट? फॉन्ट ऑसम. सीरियल लिंक. गिव्ह मी. लगेच दिली राव भावन. ठीक है, कोड पण देतो लगेच हा. ये हुई ना भाई, ये हमारा सच्चा दोस्त है भाई. म्हणजे पूरा हमें समझ के लेता है. बाकी कोई ना ले राईट. हे बघ आला व्हॉट्सअप. तर स्टार्टिंगला जायला पाहिजे होतं आपण याची भीतीकडे. म्हणजे याच्यातून सोल्युशन काय भेटतंय आपल्याला? अशा वेबसाईट शोधत बसायचं, हे मला सांगायचं होतं. डायरेक्ट चॅट जीपीटीकडे जायचं जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं सोल्युशन सापडत असेल. अरे आला लोगो, आला. टाका तिकडे तो हाच लोगो. ठीक आहे. ह्याची कलरिंग बिलरिंग बी चेंज होत असेल. बाय डिफॉल्ट जो कलर आहे तो जर मला चेंज करायचा असेल तर मला कलर याचा ग्रीन करायचा आहे. हां, चेंज होत असेल रोहित. हे बघा होतोय चेंज. ठीक आहे. तर हे खूप सारे लोगो आहेत इथं, खूप सारे लोगो. फॉन्ट ऑसम वेबसाईटवरती. यू कॅन जस्ट गो गाईज अँड ट्राय. ठीक आहे. लॉकचे ऑप्शन्स आहेत काही, कॉन्टॅक्टचे आहेत, अनलॉक लॉक, परत युजर, ॲडमिन असे खूप सारे लोगो आहेत बघा. काही क्वेश्चन कोणाला थांबवू आपण आजसाठी? उद्या HTML सुरू करतोय मी, राहिलेला पार्ट. ठीक आहे. CSS